नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. अत्यंत खेदाने बोलावे लागत आहे की धर्मसत्तेचा वापर गुन्हे व पाप लपवण्यासाठी केला जात आहे. महंत नामदेव शास्त्री भगवान गडावर त्या गादीवर बसून ते हे करत आहेत, हे अतिशय दुःखद आहे. त्यांनीच बनवलेल्या नियमाचे ते स्वतः उल्लंघन करत आहेत. त्यांनी नियम केला होता, भगवान गडावर राजकारण करू नये व त्याचा राजकीय वापरासाठी उपयोग करू नये. 2015ला पंकजा मुंडे यांना त्यांनी भगवान गडाचे वापर राजकीयदृष्ट्या करण्यासाठी मनाई केली होती व आज तेच महंत नामदेव शास्त्री स्वतःच तो नियम मोडत धनंजय मुंडेसाठी भगवान बाबाच्या गादीचा गैरवापर करत आहेत. याचे दुःख होत आहे. मित्रांनो, आपण त्यांच्या एक एक वक्तव्याचे विश्लेषण करूयात. सर्वात आधी पहिले वक्तव्य बघा हा व्हिडिओ. बोललो व्यवस्थित, राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटते. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं असं मला वाटतं. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं. कोणी सांगेल का यात कोणत्या संप्रदायाचे नुकसान झाले? धनंजय मुंडेवर जे गुन्हेगारीचे आरोप होत आहेत किंवा वाल्मिक कराडवर जे गुन्हेगारीचे आरोप होत आहेत, त्यात कोणत्या संप्रदायाचे नुकसान झाले? ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा वापर करून महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडे गुन्हेगारी वृत्तीचे नाहीत असं सरळ सरळ न्यायदान करण्याचा अधिकार महंत नामदेव शास्त्री कसं काय करू शकतात? त्यांच्याकडे काय तसे पुरावे आहेत? आता आपण त्यांचे दुसरे वक्तव्य बघूयात. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवान गड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे का, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत. केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2 भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून. आता हे वक्तव्य किती भयंकर आहे बघा, की ज्यांनी निर्गुण हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली याचा विचार करायला महंत नामदेव शास्त्री सांगत आहेत. म्हणजे त्यांचे काय म्हणणे आहे की हत्यारे जेव्हा तिथे खंडणी मागायला आलेत व एका दलित सुरक्षा रक्षकाला त्यांनी मारहाण केली तर ती करू द्यायला पाहिजे होती का? मग त्या दलिताने सरपंच देशमुख यांना बोलावले व त्यांनी त्या दलिताच्या बचावासाठी त्या खंडणीखोरांना विरोध केला. मग त्या दलिताने सरपंच देशमुख यांना बोलावले व त्यांनी त्या दलिताच्या बचावासाठी त्या खंडणीखोरांचा विरोध पण करायला नको होता का? तेथून त्या खंडणीखोरांना पळून लावायला नको होते का? व त्याची प्रतिक्रिया म्हणून सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याचे ते एक प्रकारे समर्थनच करत आहेत का? आता पुढे अजून काय बोलले ते बघूयात. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना. त्यांच्या या वक्तव्यावरून मग वाल्मिक कराड व त्यांच्या गँगला धनंजय मुंडेने कशासाठी पोचले, कशाला या भस्मासुराला मोठे केले याचे उत्तर महंत का देत नाही की त्या गोष्टीला सुद्धा त्यांची मूकसंमती होती किंवा आहे. आता त्यांचे पुढचे वक्तव्य बघा.
एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा याचा सगळा परिणाम समाजावर कितपत भयानक परिणाम झाला आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्यालासुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं. वारकरी संप्रदायाला पुढे करून स्वतः महंत जातीयवाद करत नाही आहेत का? एवढे दुटप्पी वागणे एका धर्मसत्तेच्या गादीवर बसून त्यांना शोभते का? आता परत तुम्हाला हसावे की रडावे की डोके फोडून घ्यावे असे स्टेटमेंट महंतांनी केले आहे. ते तुम्ही जाता जाता व्हिडिओ नक्कीच बघा. व मला आता रजा द्या, पण धर्मसत्तेचा असला वापर करणे तेही एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारण्यासाठी हे किती योग्य आहे ते आपले कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार, मी सचिन संघवी. मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता.